डोळ्यात लावलो मग हा झालं. मग काय झालं? मग डोळ्यातून रक्त आलं. हे किती जोरात पडलाय, एवढा हाताला लागलंय ह्याच्या. बघा तर अशा करामती ज्या आहेत ना आजच केलेल्या आहेत आणि आता बसलाय शांत. घरी चल म्हटलं तर खेळतो म्हणून बसला होता. हाय हॅलो नमस्ते. बघू शकता इतका ऊन लागायला लागलंय ना, अगदी कडाक्याचं ऊन चालू झालेलं आहे. इतक्या उन्हामध्ये ना आपल्याला बाहेर कुठंच जावंच वाटत नाही. स्किन जे आहे ना खूप स्किनवरती टॅन आलेला आहे, कारण की गरमीच इतकी होत आहे काय सांगू. सो आपल्या स्किनवरचा टॅन घालवण्यासाठी सोबतच स्किनला छान असं हायड्रेट राहण्यासाठी आपण घरच्या घरी काय काय करू शकतो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला मी खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अशा पद्धतीने आपण घरीच्या घरी जर आपल्या स्किनची काळजी घेतली ना तर आपली स्किन तर छान अशी हायड्रेट राहणारच आहे. सोबतच आपल्या स्किनवरती टॅनिंग सुद्धा होणार नाहीये. सो चला मी तुमच्यासोबत छान छान छोटे छोटे टिप्स शेअर करणार आहे. मी माझ्या स्किनसाठी काय काय फॉलो करते ते सुद्धा तुमच्यासोबत छान असं शेअर करणार आहे. सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासाठी नेहमी छान असे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहील. सो चला आपण व्हिडिओला स्टार्टिंग करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना छान असं मी पुदिना यूज करणार आहे. तर हा छान असं बघा, छान ग्रीन एकदम मस्तपैकी पुदिना मी यूज करणार आहे. सो हा पुदिन्याचं महत्व म्हणजे काय, आपल्या स्किनला छान असं हायड्रेट ठेवण्यासाठी, सोबतच आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स वगैरे असतील किंवा पिंपल्स ऍक्ने वगैरे असतील ना तर त्यांना कमी करण्यासाठी, तर त्यांना जे आहे ना छान असं कमी करण्यासाठी आपल्याला मस्तपैकी पुदिन्याचा खूप छान असा उपयोग होणार आहे. मिंट लिव्हचा खूप छान असा उपयोग होणार आहे. सो आपण पुदिना यूज करून कसे आपण फेस पॅक वगैरे बनवू शकतो किंवा पुदिनाचा टोनर वगैरे कसा बनवायचा तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे गोष्टी तुम्ही चेहऱ्यावरती लावल्या ना तर नॅचरली तुम्हाला एकदम छान असं ग्लोईंग स्किन दिसणार आहे, अजिबात टॅन येणार नाहीये. सो चला तर आता इथे जे आहे ना मी पुदिनाची काही पानं जे आहेत ना छान अशी तोडून घेते. तर बघा इथे एक 10-15 पानं जी आहेत ना मी छान अशी पुदिन्याची तोडून घेतलेली आहेत आणि आपण ह्याचं ना छान असं टोनर बनवणार आहोत. सो आता आपल्याला एक छोटासा पातेलं भांडं लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे पुदिनाची पानं ठेवून आपण एक 4 ते 5 मिनिट उकळून घेणार आहोत. त्याला अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही पुदिन्याची पानं टाकून एक 4 ते 5 मिनिटं छान असं उकळून घेणार आहोत आणि ह्याला थंड होऊ देणार आहोत. सो बघा आता पाणी उकळतंय. इकडे आपले टोनर जे आहे रेडी होते, तोपर्यंत अजून एक आपल्याला रेमेडी करायची आहे. सो त्याच्यासाठी मी माझं प्रिपरेशन चालू केलेलं आहे. तर आपल्याला छान असे अजून पुदिन्याची पानं लागणार आहेत. तर छान असे पुदिन्याची पानं मस्तपैकी धुवून घ्यायचे आहेत आणि छान असं आपल्याला मस्तपैकी खलबत्त्यामध्ये टाकून वाटून घ्यायची आहे. सो चला ही प्रोसेस जी आहे ती करून घेते. आपल्या इकडे मस्तपैकी जे टोनर आहे ते रेडी होते आणि तोपर्यंत जी आहे ना मी पुढची प्रोसेस करते. पुढच्या प्रोसेसमध्ये मला अजून पुदिन्याची पानं लागणार आहेत, सोबतच एक खलबत्ता लागणार आहे. खलबत्ता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता, पण खलबत्त्यामध्ये वाटलेलं बेस्ट असतं. सो तुमच्याकडे असेल तर जरूर तुम्ही तो जो आहे तो यूज करा. आणि बघा हा आहे माझा छोटासा बेबी, तो आला इकडे बघायला मम्मा काय करते किचनमध्ये म्हणून. तर ही छान अशी पुढची प्रोसेस जी आहे ना मी ती सुरुवात करते. तोपर्यंत माझं इकडे टोनर रेडी होत आहे. पानांनी हलकासा रंग सोडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजेच आपला आता टोनर जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर गॅस बंद करायचा आहे आणि मस्तपैकी ह्याला जे आहे ना छान असं थंड होऊ द्यायचं आहे. तर बघा आपलं मस्तपैकी जे आहे ना पुदिना वाटून झालेला आहे. सो पुढची रेमेडी काय काय करायची सो मी तुमच्यासोबत लगेच शेअर करते. तर आता आपला पुदिना वाटून झाला आहे. सो आता आपण ना छान असं चेहऱ्याला लावण्यासाठी आधी जे आहे ना मस्तपैकी स्क्रब रेडी करणार आहोत. तर स्क्रबसाठी जे आहे ना पहिले मी हा एक बाउल घेतलेला आहे आणि आपल्याला इथे घ्यायची आहे ही जी आहे ना पावडर, तांदूळ आणि आपली मसूर डाळ जी आहे ती वाटून त्याची मी छान अशी पावडर बनवून ठेवलेली आहे. ही आता नेहमी मला DIY मी जे शेअर करत असते तुमच्यासोबत त्याच्यामध्ये लागते. सो मी एका जारमध्ये जे आहे ना ही पावडर जी आहे अशी रेडी करूनच ठेवलेली आहे. तर इथे आपण 1 चमचा जे आहे ना आता घेणार आहोत. ह्याच्यामध्ये बघा मी छान अशी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जे आहे जो पुदिना वाटला होता तो थोडासा जे आहे ना आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तर आता स्क्रब लावण्याच्या आधी ना मी मस्तपैकी माझा जो चेहरा आहे ना तो धुवून घेते. तर तुम्ही आधी बघा माझा चेहरा आता किती थोडासा ऑइली आणि असं थोडंसं डलनेस दिसत आहे.
थोडंसं टॅनिंग आल्यासारखं दिसत आहे. सो नंतर सुद्धा तुम्हाला आफ्टर आणि बिफोर रिझल्ट पाहायचा आहे. त्यासाठी बिफोरचा रिझल्ट तुम्ही बघून घ्या, चेहरा बघून घ्या माझा, आणि नंतर जो आहे ना तुम्हाला मी आफ्टरचा रिझल्ट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मी पटकन चेहरा धुवून घेते, जेणेकरून जे आहे ना आपण हा छान असा स्क्रब बनवलेला आहे, तो स्क्रब आपल्याला छान असा चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. मस्तपैकी चेहरा जो आहे ना छान असा धुतलेला आहे आणि ओलाच ठेवला आहे, कारण की आपल्याला स्क्रब करायचा आहे. सो तर आता आपण थोडं थोडं हातावरती घ्यायचं आहे, छान असं सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला चेहऱ्यावरती लावायचं आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे पुदिनाच्या पाण्यामध्ये इतकं आपल्या चेहऱ्याला छान असं हायड्रेशन मिळणार आहे, आणि उन्हाळ्यासाठी तर पुदिनाचे पाने जे आहेत ना आपल्या शरीराला सुद्धा थंड असतात. सो पुदिन्याचा वापर जो आहे ना तुमच्या फेस पॅक मध्ये पूर्ण उन्हाळ्यामध्ये नक्कीच करत जा, जेणेकरून तुम्हाला छान असे बेनिफिट्स मिळणार आहेत. आणि सोबतच आपण ह्याच्यामध्ये आपल्या चेहऱ्याला ग्लोईंग करण्यासाठी राईस फ्लॉवर घेतलेला आहे, त्यानंतर मसूर डाळ घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती छान असा नॅचरल ग्लो येणार आहे. तर सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते होममेड आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला छान असं कुठलाही साईड इफेक्ट होणार नाहीये. जर तुम्हाला कुठल्या एखाद्या वस्तूचा तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही आधी ती वस्तू जी आहे ना पॅच टेस्ट करून बघा. तुमच्या स्किनला काही वाटत नसेल तर तुम्ही ती नक्कीच यूज करा, आणि जर तुम्हाला कोणत्या वस्तूची ॲलर्जी असेल तर तुम्ही ती स्किप केली तरी चालेल. सो चला मी जो आहे ना एक 5 मिनिटं आता चेहऱ्यावरती लावून पूर्ण छान असं स्क्रब करून घेणार आहे, छान असं मसाज करणार आहे. चेहऱ्याला छान असं एक्सफोलिएट केलं ना की चेहऱ्यावरचा जो नॅचरल ग्लो आहे तो दिसण्यासाठी खूप छान अशी मदत होते. सोबतच आपल्या चेहऱ्यावरचं जे टॅनिंग वगैरे असतं ना ते सुद्धा कमी होतं. तर चला फटाफट जे आहे ते मी स्क्रब करून घेते. छान असं स्क्रब केलेलं आहे, आणि चेहऱ्यावरती बघा किती छान असा फरक दिसतोय तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही स्क्रब करता ना तेव्हा तुमचा जर हा पॅक उरत असेल ना तर तुम्ही हातांना, पायांना किंवा मानेला सुद्धा लावून छान असं मसाज करू शकता, जेणेकरून त्याच्यावर हातापायांवरची, मानेवरची सुद्धा टॅनिंग कमी होण्यासाठी छान अशी मदत होईल. पण मी जेव्हा नेहमी किंवा आईच्या घरी असताना पॅक जर रेडी करत असली ना तिच्यासाठी पण करते. सो मी तिच्यासाठी जो आहे तो ठेवलेला आहे. तर मी थोडं बनवताना एक्स्ट्राचा पॅक बनवलेला आहे. तर चला आता फेस पॅक बनवायचा आहे. आता आपलं स्क्रबिंग झालेलं आहे, आता आपण फेस पॅक कसा बनवायचा आणि काय काय लागणार आहे सो ते पाहूया. आपण इथं हा जो आहे ना तो वाटलेला पुदिना घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण मुलतानी माती 1 चम्मच टाकणार आहोत. तसेच आपण ह्याच्यामध्ये 1 चम्मच जे आहे ना चंदन पावडर थोडं घेतलेलं आहे, अर्धा चम्मच चंदन पावडर घेतलेला आहे. तसंच 1 चम्मच जे आहे ना इथे मुलतानी माती घेणार आहोत आपण. तर बघा 1 चम्मच इथे मी मुलतानी माती सुद्धा घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना चिमूटभर हळद टाकायची. कुठली आपण यूज करत असाल ना त्याच्यामध्ये हळद नक्कीच यूज करा, कारण ती अँटीसेप्टिक आहे. सो आपल्या चेहऱ्यावरती थोडंसं आपल्याला इचिंग वगैरे होत असेल तर ते कमी होण्यासाठी वगैरे, आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे, म्हणून हळद जी आहे ना नेहमीच यूज करायची आहे. तर आपण ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद घातलेली आहे, आणि आता ह्याच्यामध्ये परत आपण जे आहे ना रोज वॉटर टाकून थोडं रोज वॉटर टाकणार आहोत, आणि जसं लागेल तसं आपण टाकून छान अशी ही पेस्ट जी आहे ती बनवणार आहोत. तर बघा आपला छान असा हा जो आहे ना पॅक मस्त रेडी झालेला आहे, आणि मी पूर्ण आता चेहऱ्यावरती जो आहे ना हा पॅक पूर्ण लावून घेणार आहे. तर चला फटाफट पॅक लावते, आणि 10 मिनिटं छान असं पॅक वाळला की आपल्याला छान असं धुवून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मसाज करत धुवून घ्यायचं आहे, आणि साध्या पाण्याने धुवायचं आहे. कुठलंही आपल्याला गरम पाणी वगैरे वापरायचं नाही आहे ह्यासाठी. तर चला फटाफट जे आहे मी चेहऱ्याला लावून घेते. पॅक लावलेला आहे पूर्ण चेहऱ्यावरती, आणि बघा आता पॅक थोडा सुकत चाललेला आहे. सो चला आता तोपर्यंत आपण जे टोनरसाठी आपण प्रिपरेशन केलं होतं ते आता पूर्ण कंप्लीट करून घेऊयात. तोपर्यंत हा पॅक जो आहे ना माझा सुकून जाईल. आणि पॅक लावल्यावरती जास्त बोलायचं नाही, कारण की आपली स्किन जी आहे ना ती अशी ताणली जाते, आणि त्याच्यावरती मग स्किनवरती सुरकुत्या वगैरे पडण्याचे चान्सेस असतात. सो कधीही पॅक लावलं ना शांत एकदम बसून घ्यायचं, बोलायचं वगैरे काहीच नाही. तर चला मी पण माझं काम आवरून घेते.
तर बघा आता आपला फेस पॅक जो आहे ना मस्तपैकी वाळतोय तोपर्यंत इथं जे मी मिंट लिव्हचं पाणी बनवलं होतं ना त्याचं जे आहेत ना मी आईस क्यूब सुद्धा बनवून ठेवणार आहे, कारण की जेव्हा करून आपल्याला जेव्हा लावायचं असते ना छानशी चेहऱ्यावरती आपण आईस क्यूब सुद्धा लावू शकतो. सो छान असे मिंटचे आईस क्यूब जे आहेत ना खूप छान असे बेनिफिट देतात चेहऱ्याला. आणि हे उरलेलं जे आहे ना ते आपण छान असं टोनर म्हणून यूज करणार आहोत. तर अशा पद्धतीची एखादी स्प्रे बॉटल असेल ना त्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि मस्तपैकी आठवडाभर जे आहे ना हे टोनर आपण वापरू शकतो. नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवा, इतकं छान वाटतं ना, एकदम थंड थंड. आपला पूर्ण पॅक बघा मस्तपैकी एकदम कडक असा वाळलेला आहे. आणि आता मी छान असा हा जो पॅक आहे ना पूर्ण क्लीन करून येते. सो चला. तर बघा मी इकडे जी आहे ना ही रेमेडी करत होती तोपर्यंत आईकडे वाटाणे दिसत होते आणि दोन्ही लेकरांनी मिळून पूर्ण घरभर जो आहे ना सगळ्या वाटाण्याच्या साला बघा घरभर पसरून कसा पसारा केलेला आहे, पूर्ण घर जे अस्ताव्यस्त करून टाकलेलं आहे. आता फेस पॅक धुवून झालाय, तुम्ही छान असं ग्लो तर बघितला. तर आता आपण हे जे टोनर जे बनवलं होतं ना मिंट लिव्हचं ते आता आपण यूज करणार आहोत. आता चेहऱ्यावरती छान असं आपल्याला टोनर लावायचं आहे आणि असंच चेहरा ठेवायचा आहे, आपल्याला कुठलाही नंतर क्रीम लावायचं नाहीये. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता किंवा ॲलोवेरा जेल सुद्धा लावलं तरी चालेल. तर मस्तपैकी आता आपण छान असं टोनर लावणार आहोत. वा, काय थंड वाटत आहे, एकदम फ्रेश वाटत आहे. तर हे जे टोनर आहे ना मस्तपैकी आठवडाभर तुम्ही वापरू शकता एकदाच बनवून आणि ह्याला छान असं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. सो टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचरवरती सुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं ना तर व्यवस्थित राहतं. सो अशा पद्धतीने तुम्ही टोनर जे आहे ना उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. घरच्या घरी अशा पद्धतीचं टोनर तुम्ही नक्कीच बनवा. हे मित्रांनो आज फेस मास्क लावलं होतं, डोळ्यात लावलं, मग हा झालं, मग काय झालं, मग डोळ्यातून रक्त आलं, मग मला दुखलं. डॉक्टर सुई दिले, बँडेज लावलेत होतं, थोडा वेळ ठेवू दिले, नंतर ठीक जागी काढून टाक. बाय. किती जोरात पडलाय, एवढा हाताला लागलाय ह्याच्या. आणि बघा कसं झाकून ठेवलंय, इतका रडतोय आणि खाली पोरांनी त्याला ढकललेलं आहे फ्रेंड्सनी म्हणून रडत येतोय. खूप लागलं, दुखतंय, खूप दुखतंय. आधी मला लागलं होतं, सकाळी मोक्षीतला लागलं होतं. अच्छा, किती लागलंय ते, बापरे. बघा कसं झाकून ठेवतंय, मला बघूनच भीती वाटते, एवढं लागलंय. आता काय करायचं, आता हॉस्पिटलला घेऊन जायचं का. तर बघा थोडा वेळ विरू जो आहे ना खाली गेला होता आमचा आणि बघा त्याला मोक्षितने त्याच्या माझ्या फ्रेंडने ना ढकललं होतं. सो त्याला इतकं सारं लागलेलं आहे आणि आता रडत बसलाय. तर आता दिवसभर जे आहे सगळी कामं वगैरे झाली, आईच्या इकडे होते, तिकडे फेस पॅकची मस्त रेमेडी झाली आजची, ती तुमच्यासोबत मी शेअर केलेलीच आहे. सो बघा आता माझं संध्याकाळचं जे आहे ना रात्रीचं जेवणाची तयारी चालू होती. तर इकडे मिरची आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये लसूण सोलून मी मस्त थोडंसं तेल टाकून भाजून घेते आणि वाटून ठेवलं ना. हा कधी भाजी नसली ना असं ठेचा खायला सुद्धा खूप छान लागतं. त्याच्यामध्ये थोडं मीठ वगैरे टाकून छान असं वाटला ना खूप टेस्टी लागतो. थोडंसं आपण तेल टाकून तडकासुद्धा देऊ शकतो, अदरवाईज असं सुद्धा खाऊ शकतो. तर आता माझं इथे जेवण वगैरे छान असं रेडी झालेलं आहे, आता आम्ही जेवायला घेतोय. सो अशा पद्धतीने आजचा दिवस जो आहे ना खूप छान असा गेला. आणि विरूने बघा मी फेस पॅक लावला होता, त्याची नकल सुद्धा छान केलेली आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू अशाच छान छान ब्लॉगसोबत. आणि हो, ब्लॉग्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी छान नवीन नवीन ब्लॉग्स जे आहेत ते येत जातील.